ज्या हृदयाला आम्हाला देवानं मनुष्य देह घातले, ज्या जन्माला येऊन आपण सार्थक करायचं आहे, ज्या जन्माचा आपलं अंतकरण शुद्ध करून घ्यायचं आहे, ज्या लोकांना त्यांनाच कळतोय दूध पवित्र आहे का आणि खराब आहे, लक्षात घ्या. अमृत तुला तुम्ही अनेक लोकांनी जन्माला येऊन त्यांनी म्हणजे आपण बघा, लक्षात घ्या. मी अलीकडे जाऊन बोलतो, इथं आलं बोलतो दूध पवित्र आहे की गोड आहे, लक्षात घ्या. एक माणूस जन्माला आलोय, जन्माला येऊन त्यांना काय म्हणतो माहिती का, बाबा देवा भगवंता मला लवकर जन्माला घाल, आईच्या उदरातून मला लवकर बाहेर काढ, मला त्रास होतो बाबा देवा भगवंता महादेवा शंभो परमात्मा हनुमंतराय लवकर मला बाहेर काढ. कोण म्हणतोय? आईच्या पोटात असणारा बाळ म्हणतो बाबा मी जन्माला आल्यानंतर फक्त मी तुझ्या सेवा करणार आहे, दुसरं मी काय करणार नाही. आईच्या पोटातून बाहेर आलं ते बाळ का म्हणतं माहिती का, देव कुठे आहे की धर्म कुठे आहे की आई कुठे आहे की बाप कुठे आहे की फक्त ते मार्ग म्हणजे अर्गमार्ग धरतो. तसं वाढत वाढत मोठा मुलगा झाला की म्हणते का 2 नंबर म्हणजे जात असताना म्हणजे त्यांना रस्ता नीट असताना म्हणजे पाय वाकडं पडतो. त्या पाय वाकडं पडणाऱ्या माणसाला दूध पवित्र आहे की गोड त्याला काय करणार, दारू पिणाऱ्या लोकांना दूध पवित्र आहे का गोड त्याला कळतंय का, लक्षात घ्या. कळतंय का? त्याला दारू प्यायला जाणार आहे, त्याला अमृत आणून द्या, दूध पवित्र म्हणजे दुधामध्ये एक ग्लास दूध तापवा, काजू किसमिस काय घालायचं आहे अनेक प्रकारचे घाला, तर दूध गरम करून बाळा ते दूध पिरे, तर दूध पिणार का, पिते का दूध? त्याला ओढ राहते माहिती का, ओढ त्याला राहते दुसऱ्याकडे ओढ, दुसऱ्याकडे. त्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा पाहे पा दूध पवित्र आणि गोड, म्हणजे त्या लोकांना दुधाचा चव कळत नाही, तसं म्हणजे पिणाऱ्या लोकांना खाणाऱ्या लोकांना म्हणजे देवाचं काय आहे आत्माचं कळते का, देव काय त्याला कळते का, कळत नाही. पाया पडून सांगता संतांनी, पाया पडून मला सांगता बाबा आतापर्यंत काही केलो, तुम्हाला सांगत नाही आतापर्यंत काही केलो क्षमा म्हणतात, लक्षात घ्या. तुम्ही काही करा महाराज आम्ही आतापर्यंत खराब वागलेलो आहोत, आमचा जन्माचा सार्थक कुठं आहे. काळगापुरामध्ये लोक एवढंच आहेत का, एवढेच आहेत. 365 दिवसामध्ये फक्त आपल्याला 8 दिवस भगवंताच्या चरणासाठी घालायचं आहे, लक्षात घ्या. असं मंदिर भरून जायला पाहिजे माहिती आहे का. आम्हाला काय कळणार देव कुठे आहे की धर्म कुठे की आई कुठे आहे की बहीण कुठे आहे, आपल्याला काय कळणार. त्या जन्म पाहे पा दूध पवित्र म्हणजे ज्या लोकांना जन्म दिला त्या जन्माचा सार्थक करून घेण्यासाठी कुठे नाही. तुकाराम म्हणतो बाबा तुम्ही आतापर्यंत काही केलं तुम्हाला क्षमा करतो. कोण म्हणतात? संत म्हणतात देव क्षमा नाही, देवाच्या हातात पाप केलो ना लगेच सुदर्शन चक्र करतो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा चक्र करतात. क्षमा कुठे आहे? संतापाशी क्षमा आहे, लक्षात घ्या. महाराज म्हणता बाबा आम्ही लय पाप केला हो, थोडा हो. जन्म घेतल्यापासून कोणाचं 20 वर्ष आहे, कोणाचं 25 आहे, कोणाचं 50 आहे, कोणाचं 90 आहे, कोणाचं म्हणजे 99 वर्ष आहे, फक्त 1 वर्ष शिल्लक राहायचं आहे. कोणाचा कंठ पारणामध्ये आहे, कारण तिच्यामध्ये प्राण आहे, तेव्हा सुद्धा आपल्याचा उद्धार होतो. अजम नावाचा ब्राह्मण होऊन गेला, तो ब्राह्मण होता, ब्राह्मण राहून सुद्धा त्याची पत्नी मांगाची होती, ब्राह्मणाची पत्नी मांग. ते मांगाची म्हणजे त्याच्या पत्नी म्हणजे भगवंत नामचिंतन करत नारायण कृष्णा गोविंदा गोपाला शंभो परमात्मा महादेवा असा आराधना करायची होती. आणि ब्राह्मण असताना मौंश मार खात होता. देव म्हणले की त्याला अंगावर काटा येत होतं. ह्या जन्मामध्ये येऊन कलियुगामध्ये जात पात काय लक्षात घ्या. ब्राह्मण माणूस चांगला का आणि मांगीन बाई चांगलं, लक्षात घ्या. तुम्ही प्रयत्न करा. मांगाची बाईनं भगवंताची नामचिंतन करतात आणि ब्राह्मण असताना
मांस खातो कोण बरं? त्याला देव म्हणले की अंगावर काटाही असतो. काटा आणण्याचं काय म्हणतो माहिती का? एक त्याला मुलगा होता, प्राण कंठामध्ये होतं. बाबा ते मुलाचं नाव म्हणजे त्याच्या पत्नीनं म्हणजे भगवानचं नामचिंतन करत असताना मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. प्राण जाणार कंठामध्ये प्राण आहे. ए नारायणा, नारायणा कुठायचे लवकर ये. कोण म्हणलं? त्या भगवंताने विचार केला, हे आज कंठामध्ये प्राण आहे, माझं नाव घेत नाही बाबा. धावत धावत भगवंताने धावत आले. ते नाव कोणाचं घेतलं होतं? नाव कोणाचं घेतलं होतं? देवाचं नाव घेतलं होतं का मुलाचं नाव घेतलं होतं? मुलाचं नाव घेतलं होतं. देवाला काय विचार केला, हे माझं गिराक आहे, हे मला आयुष्यात आहे बाबा. जेव्हा भगवंता म्हणल्यानंतर परत परत आला. प्राण कंठामध्ये होतं, प्राण निघून गेला आणि त्यानं मोक्षाला गेला. लक्षात घ्या, न करता त्याला भगवंताचं नाव घेतला, त्यानं उद्धार झाला. हा मला भगवंतांनी या कलियुगामध्ये मनुष्य देह दिलेला आहे, त्या देहाची सार्थक करून घ्यावं का घेऊन. लक्षात घ्या, तुम्ही विचार करा, विचार तुम्हीच करा. जन्माचा सार्थक करून घ्यावं का नाही? लक्षात घ्या, देवाने जन्म दिले, कशासाठी जन्म दिले? खेळायला जन्म दिले का? पियाला जन्म दिले का? क्या खेळायला जन्म दिले? विचार करा. मी करत नाही विचार, तुम्ही करा. एक विचार तुम्ही घरी जाऊन विचार करा. देवानं मला जन्म दिलेला आहे, हे कळगापूरमध्ये मी आलो, हे कळगापूरमध्ये येऊन मी काय केलो आणि काय करणार? पुन्हा हे कळगापूरमध्ये मी येणार आहे का? तुम्ही जाऊन घरी प्रयत्न करा. लक्षात घ्या, तुम्ही शांतपणे एका ठिकाणी बसा. मामा तुम्ही कळगापूरमध्ये जन्म घेतो, तुमचे 50 झाले. 50च्या वर्षी पहिले तुम्ही होतो का?